नमस्कार सिरसाडाकरांनो, मी आपला सरपंच नसीब शेख। सिरसाडा येथे ग्लोबल ट्रस्टच्या वतीनं लेकरवाडीच्या तलावातील गाड उपसा चालू आहे। तो गाड उपसाचा आढावा रोज सकाळी मी स्वतः जाऊन तळ्यावर घेत असतो, जेणेकरून सिरसाडा शहराला स्वच्छ मुबलक पाणी आपल्याला ह्या वर्षी द्यायचंच आहे असा मानस माझ्या वतीनं आहे आणि त्याला भरपूर साथ ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून माननीय मयांक गांधीजी जे जलनायक म्हणून ज्यांची ओळख आहे ते आपल्याला भरपूर साथ देत आहे। व त्यानंतर लवकरच आपल्याला रेणुका माता मंदिरच्या परिसरात झाडे लावायचे आहे। त्यासाठी मी मंदिराच्या परिसरातला आज आढावा घेतला और लवकरच मंदिर परिसरात आपल्याला गार्डन व झाडांची व्यवस्था करायची आहे। व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे चौकच्या दरम्यान जे पोलवरील पथदिवे आहेत ते अनेक दिवसापासून बंद आहे। आज त्या ठिकाणचे तुटलेले केबल जोडून घेण्याचे काम केले व स्वतः मी उपस्थित राहून तिथले पथदिवे सुरू केले। व तसेच माऊली मुंडे पाटील हे पोलीस पाटील जे पांगरीचे आहेत, त्यांनी बीड जिल्ह्यात प्रथमच राज्यपालांच्या हस्ते त्यांना पोलीस पाटलांचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार त्यांना भेटलेला आहे। त्यांच्या ह्या कार्यक्रमाचं आयोजन सिरसाडा व सिरसाडा परिसर नगरीच्या वतीनं सिरसाडा येथे करण्यात आलं होतं। त्या कार्यक्रमाला मी परळीचे नगराध्यक्ष व सभापती पंचायत समितीचे उपस्थित होते व अनेक मान्यवर ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून सुद्धा ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून लेकरवाडीच्या तलावाचा मी आढावा पावसात सुद्धा घेत असतो, कारण ही तडमड माझी सिरसाडा शहराला स्वच्छ मुबलक पाणी देण्याची आहे व सिरसाडा शहरातील पाणी टंचाई आपल्याला दूर करायची आहे। त्यासाठी तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत असणे गरजेचे आहे। सकाळा पथदिवेचे काम करून घेतल्यानंतर आज संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे चौकापर्यंत पथदिवे सुरू झालेले आहे। तेथील व्यापारी व राहणाऱ्या रहिवाशांनी माझे आभार मानले। असेच काम मी सिरसाडा शहरातील करत राहील एवढीच गवाही देतो। थांबतो। आपला सरपंच नसीब शेख। जय हिंद, जय महाराष्ट्र, खुदा हाफिज।